तर मंडळी, सर्वांना हाय हॅलो नमस्कार. मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये. तर पावसाळ्याचा सीझन चालू आहे, तर आज आपण बनवणार आहोत कोल्हापूर भागामध्ये खास करून श्रावण महिन्यामध्ये बनवले जाणारे हे धपाटे. धपाटे बनवण्यासाठी 2 मिरच्या घेतल्या, आल्याचा तुकडा घेतला, भरपूर लसूण घेतली, भरपूर अशी कोथिंबीर घेतली आणि एक हळदीचं पान घेतलं. सोबतच थोडंसं जिरंही घ्यायचं. आता काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये मिरच्या कट करून घालायच्या, हळदीचं पानही धुवून बारीक चिरून यामध्ये घालायचं. त्यामध्येच आलं घालायचं, लसूण घालायची आणि कोथिंबीरही घालायची आणि एक छोटा चमचा जिरेही घालायचे. आता हे सर्व जिन्नस मिक्सरला बारीक किंवा जाडसर तुम्हाला हवं तसं वाटून घ्यायचं. हे मिश्रण पूर्ण बारीक केल्याचा काय फायदा होतो हे मी तुम्हाला पुढे सांगते. आता अजून एक पद्धत म्हणजे कोथिंबीर आणि हळदीचं पान बारीक चिरून पिठामध्ये मिक्स करायचं आणि बाकीचे जिन्नस खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे. मिक्सरमध्ये सगळे जिन्नस जाडसर वाटून घेतले. आता इथे ज्वारीचं पीठ 2 वाटी घेतलं. ज्वारी दळताना यामध्ये तांदूळ घातलेले आहेत, त्यामुळे यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलेलं नाही. तुम्ही अर्धी वाटी तांदळाचं पीठ यामध्ये घातलं तरी चालेल किंवा फक्त तांदळाच्या पिठामध्ये सुद्धा हे धपाटे बनवले तरी छान लागतात. इथे मी धपाटे थोडे पौष्टिक बनवण्यासाठी 2 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी गहू आणि अर्धी वाटी नाचणीचं पीठ घेतलं. आता त्यामध्ये थोडीशी हळद घालायची, मीठ घालायचं आणि याला कोरडंच मिक्स करून घ्यायचं. सर्व पिठं हळद मिठामध्ये छान अशी मिक्स करून घेतली. आता काय करायचं, जाडसर वाटून घेतलेले सर्व जिन्नस या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. जर तुमच्याकडे हळदीचं पान असेल तर नक्कीच अशा प्रकारचे धपाटे बनवून बघा, खूप छान स्वाद येतो. गरम गरम कोरडे धपाटे खाल्ले तरीसुद्धा खूप छान लागतात. या धपाट्यांसोबत हिरव्या वाटाण्याची उसळ किंवा छोलेची भाजीसुद्धा अप्रतिम लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. सर्व पिठं एकत्र करून झाल्यावर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ छान घट्टसर मळून घ्यायचं. इथे बघा, पिठाचा छान असा घट्टसर गोळा बनवून घेतला. कोणतंही पीठ मळताना त्यामध्ये एकदम पाणी अजिबात घालायचं नाही. थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं. आता भाकरी किंवा धपाटा बनवण्यासाठी तुम्हाला हव्या तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा. आता त्याला थोडं थोडं पाण्याचा हात लावून तुम्हाला हव्या त्या कन्सिस्टन्सीमध्ये छान असा गोळा मळून घ्यायचा. इथे बघा, धपाटा बनवण्यासाठी छान असं पीठ मळून घेतलं. इथे बघा, पोळपाटवरती न थापता परातीमध्येच धपाटा मी बनवून घेणार आहे. त्यासाठी परातीमध्येच थोडंसं कोरडं पीठ टाकलं. आता आपण जशी भाकरी थापतो त्याच पद्धतीने धपाटाही थापून घ्यायचा. भाकरी किंवा धपाटा थापताना त्याखाली जास्त पीठ झालं किंवा एकदम कमी पीठ झालं तर अजिबात सरकत नाही. त्यामुळे पिठाचं प्रमाण हे बरोबर ठेवायचं. हातालाही जास्त पीठ लागलं असेल तर भाकरी किंवा धपाटा पुढे सरकत नाही. अशावेळी काय करायचं, एक बोट पाण्यात बुडवायचं, संपूर्ण हाताला चोळायचं आणि परत धपाटा थापून घ्यायचा. भाकरीही बनवताना हीच पद्धत वापरायची. इथे बघा, सगळीकडून छान असा एकसारखा धपाटा तयार होतोय. धपाटा किंवा भाकरी थापण्याची पद्धत बघा, तळ हाताच्या मागचा भाग भाकरीच्या किंवा धपाट्याच्या काठावरती प्रेस करत धपाटा गोल फिरवायचा, म्हणजे काठ कडेने चिरत नाहीत. बोटांच्या साह्याने जिथे जाड असेल तिथे प्रेस करून याला छान गोल आकार द्यायचा आणि नंतर दोन्ही हाताने छान अशी भाकरी थापून घ्यायची. इथे बघू शकताय काय मस्त गोल गरगरीत धपाटा बनवून तयार झाला. आता याला भाजून घेऊया. इकडे गॅसवर तवा गरम करायला ठेवला. पोळी असू दे, चपाती असू दे किंवा भाकरी धपाटा काही असू दे, बनवताना आधी तव्याला छान असं तेल लावून घ्यायचं. तेल हे लोखंडी तव्याला नॉनस्टिकचं काम करतं. याला अजिबात चिकटत नाही, व्यवस्थित भाजता येतं. तवा छान गरम झाला. आता यावरती धपाटा टाकायचा. याला 20-30 सेकंद छान असं भाजू द्यायचं. भाकरीप्रमाणेच यालाही वरून पाणी लावायचं. कडेकडेनेही संपूर्ण धपाट्याला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं, म्हणजे धपाट्याला चिरा पडत नाहीत. पाणी लावल्यानंतर 1 मिनिटभर याला भाजू द्यायचं. गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवायची. धपाटा छान असा भाजला गेलाय. आता याला परतून घ्यायचं.
आता चपातीसारखं एकदम उलथनं आतमध्ये खोवायचं नाही, तर कडेकडेने आधी सोडवून घ्यायचं, मग धपाटा उलटवून घ्यायचा. आता यावेळी पेशन्स ठेवायचा. 2-3 मिनिटे धपाटा या बाजूने छान असा भाजू द्यायचा. आता इथे बघा धपाट्याला किंवा भाकरीला अशा प्रकारे फुगा येतो. हे बऱ्याच वेळा होतं, त्यामुळे अशा वेळी काय करायचं, यावरती उलथनं ठेवायचं. म्हणजे फुगा आतमध्ये बसतो आणि धपाटा खालून व्यवस्थित भाजला जातो. पाठीमागच्या बाजून धपाटा किंवा भाकरी व्यवस्थित भाजली गेली की छान असा फुगायला मदत होते. ते बघा कोणती बाजू कच्ची राहिली असेल तर तीही व्यवस्थित भाजून घ्यायची. सगळीकडून व्यवस्थित भाजल्याशिवाय पलटून टाकण्याची अजिबात घाई करायची नाही. इथे बघा धपाटा छान असा सगळीकडून भाजला गेला. आता याला पलटून टाकायचा. इथे बघा धपाटा व्यवस्थित भाजूनही फुगला गेला नाही, तर याला जबाबदार आपलं वाटण आहे बरं का. वाटण एकदम बारीक वाटून यामध्ये घातलं तर धपाटा छान असा भाकरीसारखा फुगून तयार होतो. आणि वाटण आपलं जाडसर असेल तर धपाटा अजिबात फुगणार नाही. दोन्ही साईडनी धपाटा भाजून झाला की त्याला तेल किंवा तूप लावायचं आणि 1 मिनिटभर त्याला परत एकदा शेकून घ्यायचा आणि तयार झाला आपला छान असा धपाटा. इथे बघा वाटण जाडसर वाटलं आहे तरीसुद्धा धपाटा छान असा फुगला आहे. अजून थोडं बारीक केलं असतं तर अजून पूर्ण धपाटा व्यवस्थित फुगला असता. इथे बघा छान असा खरपूस धपाटा भाजून घेतला आणि हळदीच्या पानांचा काय मस्त वास येतोय काय सांगू. बघा दुसराही धपाटा बनवून घेतला. आता यालाही अशाच पद्धतीने भाजून घ्यायचा. व्यवस्थित सगळीकडून पाणी लावून घ्यायचं. कोवळा असतोय तोपर्यंतच याला परतून घ्यायचा. दुसऱ्या बाजूने मात्र याला व्यवस्थित सगळीकडून भाजून घ्यायचं. सगळ्या कडाही चांगल्या शेकून घ्यायच्या. आता याला पलटी करून टाकायचं आणि पहिली बाजूही सगळीकडून फिरवत फिरवत छान अशी शेकून घ्यायची, म्हणजे धपाटा किंवा भाकरी सगळीकडून व्यवस्थित फुगली जाते. भाजून झालं की याला तेलाने किंवा तुपाने छान असं ग्रीस करून घ्यायचं आणि परत एकदा शेकून घ्यायचं आणि तयार आहे खाण्यासाठी धपाटा. कशासोबत खायचं हे तुम्हाला सांगितलेलंच आहे. काही नसेल तरी दही आहेच किंवा कोरडा खाल्ला तरी सुद्धा स्वर्ग सुख. तर रेसिपी कशी वाटली, सांगितलेल्या सर्व टिप्स कशा वाटल्या हे कमेंटमध्ये कळवा आणि जाता जाता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात.